नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाची बातमी आहे की ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत, अशा लाडक्या बहिणी असतील त्यांनी ई-केवायसी केली असेल तर अशा लाडक्या बहिणींसाठी आत्ताचा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ ई-केवायसी साठी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, घटस्फोट झाला असेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींनी त्यांची पार्शियली व्हेरीफाय म्हणजे सगळ्यात प्रथम तुमचं आधार कार्ड आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। आणि याचबरोबर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी स्वतःचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि त्याचबरोबर मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरती आपले चुलते किंवा सांभाळ करणारे मुलगा असेल यांचं जे नातलगांचं जे आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही ई-केवायसी करा, अशा प्रकारची देखील केवायसी लाडक्या बहिणी केलेली आहे। तर अशा लाडक्या बहिणींना आता केवायसीचे डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी जे महिला बाल विकास मंडळ आहे तर या ठिकाणी जायची गरज नाही आहे। सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलवरती स्वतःची ई-केवायसी करायची आणि त्याच्यानंतर तुमचे पती हयात नसतील, वडील हयात नसतील तर यांचा मृत्यू दाखला, त्यानंतर घटस्फोट असल्याचा प्रमाणपत्र किंवा संबंधित कागदपत्रे तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका ताई आहेत यांच्याकडे सबमिट करायचे आहेत। तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, केवळ त्यांना सांगायचं आहे की केवळ त्यांना या संदर्भात प्रॉपर माहिती द्यायची आहे की आमची पार्शियली व्हेरीफाय आहे किंवा आमचं व्हेरिफिकेशन ई-केवायसी केलेली आहे आणि त्यांच्यानंतर पुढची प्रोसेस आहे की आमचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, म्हणून तुम्हाला ही कागदपत्रे तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका ताईकडे द्यायची आहेत आणि याची स्पष्ट माहिती अधिकृत जी-आर जो आहे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। हा जी-आर आहे तो आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। यामध्ये ही नोटीस स्पष्ट देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे अंगणवाडी सेविका ताई आहेत तर या कागदपत्रांची पडताळणी करतील आणि या लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, त्यांना ई-केवायसी पासून सूट द्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव संबंधित महिला बाल विकास अधिकारी कार्यालय आहेत यांच्याकडे सादर करणार आहेत। तर ही प्रोसेस तुमच्यासाठी असणार आहे आणि याच्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे। तर आत्ताची ही महत्त्वाची व्हिडिओ अशा संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।